राजू शेट्टींच्या शिरोळमधल्या घरी पोलीस दाखल झाले। चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना नोटीस बजावण्यात येते आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहे। मात्र हे आंदोलन होण्याच्या आधीच राजू शेट्टी यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। शेट्टींच्या घरी आता पोलीस दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहे। या संदर्भात सविस्तर अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात। रणजित, आपण पाहतोय शेट्टींना नोटीस बजावली आहे, नेमकं काय सांगितलं जातंय? महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरामध्ये पुणे बेंगलोर महामार्गावर आज 10:30 वाजता चक्काजाम आंदोलन किंवा महामार्ग रोको आंदोलन होणार आहे। हे आंदोलन राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्यामुळे शिरोळ पोलीस सध्या राजू शेट्टी यांच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यांची ते समजूत काढतात की हे आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारशी बोलणी करावी। मात्र राजू शेट्टी आपल्या मागणीवर ठाम आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये रास्ता रोको होणार आहे। त्यामुळे पोलिसांनी आता राजू शेट्टी सह 15 प्रमुख नेते जे आहेत यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्यांनी आंदोलन ठिकाणी येऊ नये अशी विनंती करण्यासाठी खरं तर हे पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मात्र काही वेळातच राजू शेट्टी त्या परिसरातून निघून कोल्हापुरामध्ये पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली नाका इथे येतील आणि हे आंदोलन सुरू होईल। आता हळूहळू कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा काही वेळामध्ये आंदोलन ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र आंदोलन दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस निश्चितच खबरदारी घेतली जाते। रणजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।